इतर मान्यवर देखील उपस्थित होते। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या निवडुंगे इथल्या शेतकऱ्यांना विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत शेती बागायतींविषयी मार्गदर्शन करण्यात आलं। केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या भारतीय कृषी संशोधन परिषदेसह राज्य शासनाचा कृषी विभाग, नेवासा तालुक्यात असलेल्या दहिगावातले कृषी विज्ञान केंद्र आणि इतर संशोधन संस्थांच्या सहयोगानं विकसित कृषी संकल्प अभियान 29 मे ते 12 जून या कालावधीत राबवलं जात आहे। या अभियानांतर्गत राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती आणि कृषी विभाग आत्मा यांच्यामार्फत जमिनीच्या आरोग्याचं व्यवस्थापन, संतुलित खत वापरातून लागवड खर्च कसा कमी करावा, भाजीपाला आणि फळ पिकात वाढ नियंत्रकाचा वापर, कांदा लागवड तंत्र याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। तसंच कृषी अधिकारी, शेतकरी आणि वैज्ञानिकांनी निवडुंगे इथले शेतकरी वैभव देशमुख यांच्या डाळिंबाच्या प्रक्षेत्रावर भेट देऊन डाळिंब पिकाविषयी आणि पाणी व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केलं। विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत निवडुंगे या गावामध्ये आम्ही आज सकाळी कार्यक्रम घेतला। या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना डाळिंब असेल किंवा विविध पिकं असतील तर या अनुषंगानं मार्गदर्शन केलं। यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे डाळिंबाची लागवड करत असताना जमिनीची निवड, त्यानंतर वाहनाची निवड, लागवडीचं अंतर, त्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, बहार व्यवस्थापन असेल तर याविषयी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केलं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याच्या प्रक्षेत्रावरती भेट देऊन शेतकऱ्यांना ॲक्च्युली आम्ही त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं। मग त्यामध्ये सॉईल मॉइश्चर इंडिकेटर असेल किंवा जे थिनिंग म्हणजे फळगळ असेल, समस्या असेल तर याचं निराकरण करण्याच्या दृष्टीनं ज्या काही उपाययोजना करणं गरजेचं आहे याविषयी आम्ही सखोल मार्गदर्शन केलं। मी या ठिकाणी कृषी विभाग तसेच दहिगाव कृषी शास्त्रज्ञ यांचे या ठिकाणी आभार मानतो। त्याचप्रमाणे केंद्र सरकारने सुरू केलेल्या या अभियानाचा या ठिकाणी आम्हाला प्रत्येक गावागावामध्ये तसेच आमच्या गावामध्ये तसेच वैयक्तिक मलाही या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लाभ मिळालेला आहे। त्याबद्दल मी केंद्र सरकारचे या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो।